अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। काय खबर, कशी आहो सगळी बेस आहो? उम्मीद करताय सगळी बेसच असाल। वेलकम बॅक, एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता तुम्ही बघाल माझ्या मंगती मी आता हाय नांगलवाडी फाट्यावर। हा महाडचा MIDC एरिया आहे। हा तुम्हाला हायवे दिसेल मुंबई गोवा, ठीक आहे। ह्या बाजूला आतून हा जो रस्ता दिसतोय ना, हा जाते MIDC। ह्या ना पुढं एक कुसगाव नावाचा गाव आहे। ह्या एक लँड सेल करायची आहे, जवळपास 16-17 गुंठ्याच्या आसपास आहे। ती जागा मी आता तुम्हाला नेऊन त्या दाखवत आहे। उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल। आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म जो एक नहीं 2 प्लेटफॉर्म है। कोकनी शादी और मुंबई रिश्ते, तो आज ही कांटेक्ट करें पूरे नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। हे बघा, हे जे घर आहेत ना, हे तुम्हाला दिसतात, हे सगळे मोहल्ल्याचे घर आहेत। ह्या फायनली आपण कुसगावला आलेला आहोत। एकूण महाडपासून अंतर जर तुम्हाला सांगायचं झालं तर 9 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। आणि जया हा मी व्लॉग स्टार्ट केला होता नांगलवाडी फाट्यापासून, थतनं आपण 5 किलोमीटरच्या अंतरावर हा आलेला आहोत। तुम्ही बघाल हा आयसा मेन रोड, हा जो आहे ना, हा रस्ता आयला सरळ नांगलवाडीशी हवर गावात जाते। आणि आपल्याला हवर लेफ्ट साईडला आतलन जायचं आहे। ह्या प्रवेशद्वारपासून आतलन ह्या गेल्यावर ना, हा बघा, हा सरळ मेन रस्ता गेला आहे। आणि ह्या बाजूला तुम्हाला मी घेऊन जाता आणि दाखवता। चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। हा बघा, आता समोर मी तुम्हाला गेट जो दाखवला होता, प्रवेशद्वार, हा बघा, हा समोर दिसते, ही बिल्डिंग दिसते, तो प्रवेशद्वार आहे। हा आयशा तुम्हाला आत घेऊन आले आहे। बघा, हा जे समोरचं हे जे चोंड दिसतात ना, हे सगळं हे पुरी एक सिंगल पुरी एकच ओनरची प्रॉपर्टी हे जागा आहे। हे बघा तुम्हाला दाखवता, हा आयसा जो हा बांध गेला आहे ना, हे काटे ठेवलेले आहेत, तो हा पुरा आयसा बांध आहे। ह्या तुम्ही बघाल, हा समोरचा एक चोंडा, हा अख्खा चोंडा दिसतोय तो, हा बघा, हा आतलन एक दुसरा चोंडा, हा ठीक आहे ना। थोर फुरे एक चोंडा आहे ना, तो ओनर स्वतः ठेवणार आहे त्यांच्यासाठी। एक त्यांची याद मागून त्यांना ती त्या सायाच्या तिकडची जागा त्यांना ती ठेवायची आहे त्यांच्या फॅमिलीसाठी। आणि त्यानंतर हा बघा, हा समोरचा एक चोंडा आहे, ह्या तो पण मी तुम्हाला दाखवतो। हा बघा, ही जी झाडं लागलेली आहेत ना, ही समोर, ही त्यांची बाउंड्री आहे पुरी। आणि ह्या बाजूला हा खालचा एक चोंडा, हा बघा। आता हा पाऊस लागते तेव्हा ही सगळी घाण झालेली आहे। हा बघा, हा एक चोंडा आहे, ठीक आहे। ही रस्त्याची पुरी जी अशी बॉर्डर आहे ना, ही बघा, ही पुरी अशी जागा आहे तत्पर्यंत। एक मास्टर शॉट मी तुम्हाला दाखवतो, हा बघा। आता मी तुम्हाला सांगता, MIDC पासून अगदी जवळच्या अंतरावर आहे। जो कोण ही जागा घेईल आणि हिनातलं भर टाकून जर त्याने ह्या रूमा पण बांधल्यान किंवा फ्लॅट सिस्टम पण बांधल्यान, तरी पण हे भाड्याने जाणार आहेत। कारण MIDC हे जवळ हाचं साहेब लोक आहेत, ते लोक पण हायर येऊ शकतात। किंवा जर तुमचं बजेट नाही, तुम्हाला वाटते की तेवढं हायफाय आम्ही नाही बनवू शकत, तर नुसती साधी रूमा पण बांधल्यावर आणि जरी भाड्याने दिल्यावर ना, एम्प्लॉईज लोकांसाठी, फॅमिली लोकांसाठी, तरी पण हा तुमचा पैसा पुरा वसूल होणार आहे। आणि रेट एकदम सस्ता आहे। मी तुम्हाला सांगता, पर गुंठ्याच्या मग ती 1,30,000 रुपये ओनर बोलते, पण बैठल्या जागेवर निगोशिएबल होईल। कुणाला जर इंटरेस्ट असेल ह्या जाग्यात, तर ताबडतोब ह्या डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। कारण ही जागा जास्त टाईम राहणार नाही, MIDC पासून एकदम जवळ आहे। तर जरूर डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। इन्शाअल्लाह तुमची मीटिंग करवता ओनरजवळ आणि फायनल करून टाकता। उम्मीद करता आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल। व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा। तर मिलू ऐसाच एक नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा।